ವೀಕ್ಷಕ ಬಂಧುಗಳೇ, ನಮ್ಮ ತಂಡದಿಂದ ಈಗಾಗಲೇ ರಾಜ್ಯದ ಹಲವಾರು ಜಿನಮಂದಿರಗಳನ್ನು ನಿರಂತರವಾಗಿ ನಿಮಗೆ ಪರಿಚಯಿಸುತ್ತಾ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಈ ಬಾರಿ ಹೊರ ರಾಜ್ಯದ ಜಿನಮಂದಿರಗಳನ್ನು ಕೂಡ ನಮ್ಮ ತಂಡ ಸ್ವತಃ ಭೇಟಿ ನೀಡಿ ನಿಮ್ಮ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಹೊಸ ಪ್ರಯತ್ನ ನಮ್ಮದಾಗಿದೆ ಎಂದು ತಿಳಿಸಲು ಹರ್ಷಿಸುತ್ತೇವೆ. ಈ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಇಂದಿನ ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರ ಅತಿಶಯ ಕ್ಷೇತ್ರ ರಾಮಟೇಕ್. जहाँ पवन बहे संकल्प लिए, जहाँ पर्वत गर्व सिखाते हैं, जहाँ पवन बहे संकल्प लिए, जहाँ पर्वत गर्व सिखाते हैं, जहाँ ऊंचे नीचे सब रास्ते भक्ति के सुर में गाते हैं, उस देव भूमि के ध्यान से मैं धन्य धन्य हो जाता हूँ, उस देव भूमि के ध्यान से मैं धन्य धन्य हो जाता हूँ. है भाग्य मेरा सौभाग्य मेरा, मैं तुमको शीश नवाता हूँ. ಮೊದಲಿಗೆ ಜಿನಮಂದಿರದ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಬೃಹದಾಕಾರದಲ್ಲಿ ವಿಶಾಲವಾಗಿ ಕೆಂಪು ಕಲ್ಲಿನಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣಗೊಂಡಿರುವ ಮಾನಸ್ತಂಭದ ಅಮೋಘ ನೋಟವನ್ನು ಕಣ್ತುಂಬಿಕೊಳ್ಳೋಣ. मैं तुमको शीश नवाता हूँ और धन्य धन्य हो जाता हूँ, मैं तुमको शीश नवाता हूँ और धन्य धन्य हो जाता हूँ, हो जाता हूँ, हो जाता हूँ. ರಾಮಟೇಕ್ನಲ್ಲಿರುವ ಭವ್ಯವಾದ ಜಿನಮಂದಿರ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪದ ಆಗರ ಅತ್ಯಂತ ಸುಂದರವಾದ ಕರಕುಶಲತೆಗಳಿಂದ ಕೂಡಿದ ವಿನ್ಯಾಸಗಳೊಡನೆ ನಿರ್ಮಾಣಗೊಂಡಿದೆ. ಈ ಜೈನ ದೇವಾಲಯವು ಸಂತ ಶಿರೋಮಣಿ ಆಚಾರ್ಯ ಶ್ರೀ ವಿದ್ಯಾಸಾಗರ ಮಹಾರಾಜರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದ್ದು ಅವರ ಇಚ್ಛಾಶಕ್ತಿಯ ದ್ಯೋತಕವಾಗಿದೆ. ಮಂದಿರದ ಮೂಲ ನಾಯಕರಾಗಿ ಪಂಚ ಬಾಲಯತಿಗಳ ಮೂರ್ತಿ ನೋಡಬಹುದು. ಇಲ್ಲಿ 24 ತೀರ್ಥಂಕರರ ಕಾಯೋತ್ಸರ್ಗ ಭಂಗಿಯಲ್ಲಿರುವ ಪಂಚಧಾತುವಿನಿಂದ ತಯಾರಾದ ಬಿಂಬಗಳು ನೋಡಲು ಮನೋಹರವಾಗಿದ್ದು ಬಾಹುಬಲಿಯ ವಿಗ್ರಹವನ್ನು ಕೂಡ ನೀವು ನೋಡಬಹುದು. चल हो भारत का जीवन की धूप में छाओ तुम, चल हो भारत का जीवन की धूप में छाओ तुम, बस छूने से तर जाए सबसे पवित्र वो पाओ तुम, बस लिए समर्पण तन मन से मैं देव भूमि में आता हूँ. है भाग्य मेरा सौभाग्य मेरा, मैं तुमको शीश नवाता हूँ, मैं तुमको शीश नवाता हूँ और धन्य धन्य हो जाता हूँ, मैं तुमको शीश नवाता हूँ और धन्य धन्य हो जाता हूँ, मैं तुमको शीश नवाता हूँ और धन्य धन्य हो जाता हूँ, मैं तुमको शीश नवाता हूँ और धन्य धन्य हो जाता हूँ, हो जाता हूँ. ಈ ಹೊಸ ಜೈನ ದೇವಾಲಯದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಪ್ರಾಚೀನವಾದ ಇಲ್ಲಿನ ಮೂಲ ಜಿನಮಂದಿರ ಶ್ರೀ ಶಾಂತಿನಾಥ ಜಿನಾಲಯವಿದೆ. ಈ ಮಂದಿರವು ಚತುರ್ಥ ಕಾಲಕ್ಕೆ ಸೇರಿದ್ದು ಮೂರ್ತಿಯು 13.5 ಅಡಿ ಎತ್ತರದ್ದಾಗಿದ್ದು ಹಳದಿ ಶಿಲೆಯದ್ದಾಗಿದೆ. जहाँ पवन बहे संकल्प लिए, जहाँ पर्वत गर्व सिखाते हैं, जहाँ पवन बहे संकल्प लिए, जहाँ पर्वत गर्व सिखाते हैं. ಇದೇ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಮೇರು ಮಂದಿರವಿದ್ದು ಇಲ್ಲಿ ಭಗವಾನ್ ಚಂದ್ರನಾಥ ಸ್ವಾಮಿ ವಿರಾಜಮಾನರಾಗಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿನ ಆವರಣದಲ್ಲಿ ಅಷ್ಟ ಜಿನಾಲಯವಿದ್ದು ಯಾತ್ರಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಯೋಗ್ಯವಾದ ಸ್ಥಳ.
जहाँ ऊंचे नीचे सब रास्ते भक्ति के सुर में गाते हैं, उस देव भूमि के ध्यान से मैं धन्य धन्य हो जाता हूँ। उस देव भूमि के ध्यान से मैं धन्य धन्य हो जाता हूँ। है भाग्य मेरा सौभाग्य मेरा, मैं तुमको शीश नवाता हूँ। मैं तुमको शीश नवाता हूँ और धन्य धन्य हो जाता हूँ। मैं तुमको शीश नवाता हूँ और धन्य धन्य हो जाता हूँ, हो जाता हूँ, हो जाता हूँ। हिमाचल हो भारत का जीवन की धूप में छाँव हो तुम। बस छूने से तर जाए सबसे पवित्र वो पाँव हो तुम। बस लिए समर्पण तन मन से मैं देव भूमि में आता हूँ। है भाग्य मेरा सौभाग्य मेरा, मैं तुमको शीश नवाता हूँ। मैं तुमको शीश नवाता हूँ और धन्य धन्य हो जाता हूँ। मैं तुमको शीश नवाता हूँ और धन्य धन्य हो जाता हूँ। मैं तुमको शीश नवाता हूँ और धन्य धन्य हो जाता हूँ। मैं तुमको शीश नवाता हूँ और धन्य धन्य हो जाता हूँ, हो जाता हूँ। ವಸತಿ ನಿಲಯದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿದ್ದು, ಇಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾಶ್ರಮಗಳು ಕೂಡ ಬೃಹತ್ ಯೋಜನೆಯೊಂದಿಗೆ ನಡೆದುಕೊಂಡು ಬಂದಿವೆ. ಹಲವಾರು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಇಲ್ಲಿ ಸಂಸ್ಕಾರದೊಂದಿಗೆ ವಿದ್ಯಾರ್ಜನೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ರಾಮ್ಟೇಕ್ ಐತಿಹಾಸಿಕ ಹಿನ್ನೆಲೆ ಹೊಂದಿದ್ದು, ಶ್ರೀರಾಮ ತನ್ನ ವನವಾಸದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ತಂಗಿದ್ದರೆಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಅಲ್ಲದೆ ಈ ಕ್ಷೇತ್ರದ ಉಲ್ಲೇಖವನ್ನು ಕಾಳಿದಾಸ ತನ್ನ ಮೇಘದೂತ ಕಾವ್ಯದಲ್ಲಿ ಉಲ್ಲೇಖಿಸಿರುತ್ತಾನೆ. ಇದು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ವೈಶಿಷ್ಟ್ಯತೆಯನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸುವುದಲ್ಲದೆ ನಿಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಒಮ್ಮೆ ಭೇಟಿ ನೀಡುವ ಕಾತುರತೆಗೆ ಕಾರಣವಾಗಲಿದೆ. मैं तुमको शीश नवाता हूँ और धन्य धन्य हो जाता हूँ। मैं तुमको शीश नवाता हूँ और धन्य धन्य हो जाता हूँ। मैं तुमको शीश नवाता हूँ और धन्य धन्य हो जाता हूँ। मैं तुमको शीश नवाता हूँ और धन्य धन्य हो जाता हूँ।